सांगतो तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही माझ्या नादाला लागू नका। काल कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सभागृहात जे घडलं त्याने अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं केलं। शब्दांची तलवार उगारली गेली, आरोप प्रत्यारोपांचे बाण सोडले गेले आणि अचानक एक वाक्य सगळ्यांच्या कानावर पडलं। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये। हे वाक्य उच्चारलं गेलं आणि सभागृहात क्षणभर शांतता पसरली, पण बाहेर मात्र चर्चा पेटली। नेमकं हे काचेचं घर कोणाचं आणि दगड कोणावर फेकले जात आहेत? कुळगाव बदलापूर नगर परिषदच्या सभेत वामन म्हात्रे आणि मिस्टर नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यात झालेली मानापमान नाट्यावरून शाब्दिक चकमक आता बदलापूरच्या प्रत्येक चौकात चर्चेचा विषय बनली आहे। सभागृहातली ती तणावपूर्ण हवा, टेबलावर आपटले जाणारे हात, उंचावलेले आवाज आणि त्यातलं ते एक वाक्य। काचेच्या घरात राहणं म्हणजे काय? हे केवळ एक म्हण आहे का, की त्यामागे काही गंभीर संकेत दडले आहेत? बदलापूरकरांनो, आपण सर्वसामान्य नागरिक। आपल्याला दिसतं ते रस्त्यांवरचे खड्डे, पाण्याच्या टंचाईचे प्रश्न, कचऱ्याचे ढिगारे, अनधिकृत बांधकामांची वाढती संख्या। पण कदाचित राजकारणाच्या पडद्यामागे अजून काही आहे जे फक्त नेत्यांना दिसतं आणि आपल्यापासून लपलेलं राहतं। या ठिकाणी नेमकं कुठलं पाणी मुरतंय का? हा प्रश्न आता प्रत्येक बदलापूरकराच्या मनात आहे। गेल्या काही महिन्यांत शहरात अनेक विषय चर्चेत होते। विकास कामांच्या टेंडर प्रक्रिया, निधी वितरण, प्रभागनिहाय कामांचा वेग, तसेच स्थानिक पातळीवरचे गटतट। काही कामांबाबत समाधान आहे, तर काही ठिकाणी नागरिकांमध्ये नाराजीही आहे। जेव्हा दोन वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे स्थानिक नेते अशा पद्धतीने आमनेसामने येतात, तेव्हा ते फक्त वैयक्तिक वाद नसतो, त्यामागे सत्तेचा संघर्ष, प्रभावाची स्पर्धा आणि आगामी राजकीय समीकरणांची चाहूल असते। काचेच्या घराचा प्रश्न फक्त एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तो पारदर्शकतेचा आहे। आपल्या शहरात घेतले जाणारे निर्णय किती पारदर्शक आहेत? निविदा प्रक्रिया किती खुली आहे? जनतेला किती माहिती दिली जाते? काही वेळा नेत्यांना एकमेकांच्या कमतरता माहिती असतात, कारण तेच प्रणालीचा भाग असतात, पण सामान्य नागरिकाला ती माहिती मिळत नाही। म्हणूनच काचेच्या घरात काय ठेवलं आहे हा प्रश्न अधिक गंभीर ठरतो। जर काचेच्या घरात काहीच लपलेलं नसेल तर दगडाची भीती का वाटावी? आणि जर काही लपवायचं असेल तर ते जनतेपासून का? या वादावर प्रशासनाकडून अधिकृत भूमिका काय येते हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल, कारण सभागृहातली शिस्त, संवादाची पातळी आणि निर्णय प्रक्रियेची गंभीरता ही लोकशाहीची ओळख असते। बदलापूरला पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन आणि युवकांसाठी संधी यांची गरज आहे। जर वेळ आणि ऊर्जा शब्दयुद्धात खर्च झाली तर शहराचं नुकसान होईल। पत्नी नगराध्यक्ष असल्याने राजेंद्र घोरपडे हे नगरसेवक असून मिस्टर नगराध्यक्ष म्हणून भूमिका बजावतील तर हे कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। आजची ही घटना कदाचित काही दिवसात विसरली जाईल, पण तिच्यातून आपण शिकायला हवं। आपणच ठरवूया, आपल्याला पारदर्शक विकासाभिमुख राजकारण हवं आहे की वैयक्तिक टोलेबाजी? बदलापूरचा विकास कुठे उभा? तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले बदलापूर चॅनल सबस्क्राईब करा। आपणच आपला आवाज, आपले बदलापूर सोबत। खुर्चीला सन्मान असतो, ठीक आहे। अरे मी का होतो सदस्य कायद्याच्या भाषेत सांगू का? मी बघा, मी सर्व काचेच्या घरात राहतात, फुकट दगड मारायला लावू नका। मी सांगतो तुम्ही माझ्या नादाला लागू नका। मी प्रभाकर पाटील तुम्हाला नगरपालिका नगरपालिका चालते ना, तू आणि मी चालवतो का? आपल्याला एखादं बाइंडिंग करून दिलं त्याप्रमाणे चालतं ना? म्हणजे मनात येईल बोलायचं आणि चालत असं नाही चालत साहेब। काही निर्देश आणि नगरपालिकेचं पालन याच्यामध्ये असं लिहिलंय, ऐकून घ्या। तुम्हाला सांगतो आता, दाखवा, वाचून दाखवा। हा दाखवतो ना, वाचून दाखवा। अरे वाचून दाखवा, एका वस्तू वाचून दाखवा, त्याच्यामध्ये वाचून दाखवा ना, वाचून दाखवा। दाखवतो तुम्हाला, आपण यावेळी एका वाचून दाखवा, आपण यावेळी माझ्या प्रश्नाला दाखवतो, आपण प्रश्नाला दाखवतो, यावेळी आपल्याला
अरे बसा. अध्यक्ष, तसं नाहीये. अरे तुम्ही कायद्याची भाषा करताना खरं कारवाई काय करता? कोण पण काहीतरी होतं ना व्हिडिओ रेकॉर्डमध्ये किती नाही होतो, अजून कोण नव्हते बघा. करा ना कारवाई. अरे कारवाईला फक्त तुम्ही सामोरे जा. माझ्यासमोर मी एकटाच आहे. मी आम्ही 23 होतो. मी एकटा आहे. मी एकटा आहे. एकटा आहे. अध्यक्ष मॅडमला सांगा वामन मात्र एकटा आहे. अरे केलं लक्षात. आम्हाला एकटा आहे माहिती आहे? हा. इकडे राजेश घोरपडे पण एकटाच आहे. मग एकटाच आहे. हो, सगळ्यांनी शांत बसायचंय. सगळ्यांनी सन्माननीय सदस्य सगळ्यांनी शांत बसायचंय. ठीक आहे. ज्यांना सन्मान नसेल द्यायचा नका देऊ. बसा खाली आणि सभा चालू